गुरुजींनी शेवटचं मंगलाष्टक घेतलं, वाजंत्री म्हणले आणि सगळी पब्लिक पळालं जेवायला। जेवढी गर्दी इलेक्शनच्या रांगेला नसती ना मित्रांनो, मतदान द्यायची वेळेस तेवढी गर्दी मट्टा प्यायला होती। काय सांगू तुम्हाला, एवढी भयानक गर्दी होती ना। त्या गर्दीत आपण नाही दिसलो म्हणल्यावर मग काय चीज आहे यार। बास का, आपण सुद्धा एक ग्लास घेतला आणि ते दनादन मट्टा प्यायच चालू केलं। आता मी तुम्हाला सांगणार नाही का मी 12 ग्लास मट्टा पिलो म्हणून, ही गोष्ट सांगायची नसती बरं का। मला मका सोंगाच्या वेळेस ज्यांनी गुंटा पाटील केलं त्याच्यातला एक लेबर इथं येऊन जेवण करीत होता। राजभाऊच्या लग्नात आहे ना एवढं पब्लिक होतं ना मित्रांनो, तुम्हाला सांगतो आमदार खासदाराच्या लग्नाला सुद्धा एवढं पब्लिक नसेल, एवढं पब्लिक तिथं होतं। आता कसं झालं माहिती का, मला मुलीकडून आमंत्रण आणि मुलाकडून आमंत्रण, त्याच्यामुळे मला लग्न कार्य पण पाहायचं आणि वाढणाऱ्यांकडे पण लक्ष द्यावं लागत होतं, म्हणून मी मागे येऊन थांबलो होतो वाढणाऱ्यांच्या ठिकाणी। आता हे सर्वजण मुलीचे भाऊ होते, आमचे कॉलेजचे जुने मित्र गवारे पाटील आणि गलांडे पाटील, हे दोघं सुद्धा जेवणाचा आस्वाद घ्यायला आले होते, नाही म्हणजे लग्नाला आले होते। लग्नात सगळा कार्यक्रम आवरला आणि घरी गेल्यानंतर वरातीला आणला होता शिवशक्ती बँड वावीवाले, त्यांची एक अलगशी झलक तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो।